नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील टॉप 10 म्युच्युअल फंड्स जे कमी खर्चात अधिक लाभ देत असतात। म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना फंड्सचा खर्च खूप महत्त्वाचा असतो, कारण तो आपल्या एकूण परताव्यावर मोठा परिणाम टाकतो। म्हणूनच आज आपण अशी काही फंड्स पाहणार आहोत ज्यात प्रवेश व निर्गमन शुल्क नाही आणि जे आपल्या गुंतवणुकीला अधिक फायदेशीर बनू शकतात। चला तर मग जाणून घेऊया कमी खर्चात अधिक लाभ मिळवणारे टॉप 10 म्युच्युअल फंड्स। मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू इच्छिता का? पण कमी खर्चात अधिक लाभ मिळवण्यासाठी कोणते कोणते फंड्स निवडावे हे आपल्याला बरेच वेळा समजत नाही का? तुम्हाला माहिती आहे का की कमी खर्चातील फंड्स तुम्हाला दीर्घकालीन फायदा देऊ शकतात? आणि तुम्ही विचारले का की कसे निवडायचे योग्य फंड? आपण जिथे म्युच्युअल फंड काढला असेल तिथे आपण कधी चार्जेसबद्दल विचारलं आहे का? आणि आपल्याला माहिती आहे का की कोणत्या प्रकारचे चार्जेस म्युच्युअल फंडमध्ये लागत असतात? तर या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत। तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी विविध प्रकार उपलब्ध आहेत, ज्यांचे कमिशन म्हणजेच खर्च वेगळे वेगळे असू शकतात। सामान्यतः कमी खर्चाचे फंड म्हणजे नॉन लोडेड फंड्स, ज्यात प्रवेश शुल्क म्हणजेच एंट्री लोड आणि निर्गमन शुल्क म्हणजे एक्झिस्ट लोड नसतो। याशिवाय इंडेक्स फंड आणि ETF म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हे देखील कमी खर्चाचे पर्याय मानले जातात। तर नॉन लोडेड फंड्स म्हणजे काय नेमकं ते आता पाहून घ्या। या फंड्समध्ये प्रवेश किंवा निर्गमन शुल्क नसतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी खर्चाचा फायदा मिळतो। उदाहरणार्थ, काही म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या फंड्सवर कोणतेही लोड शुल्क आकारत नाहीत, तथापि व्यवस्थापन शुल्क म्हणजेच एक्सपेन्स रेशो लागू असू शकते, जे फंडच्या व्यवस्थापनासाठी घेतली जाते। त्यानंतर जो प्रकार आहे तो म्हणजे इंडेक्स फंड। इंडेक्स फंड हे बाजारातील विशिष्ट निर्देशांकाचे म्हणजेच इंडेक्सचे अनुकरण करणारे फंड्स आहेत। या फंड्सचे व्यवस्थापन शुल्क सामान्यतः कमी असते, कारण त्यांना सक्रिय व्यवस्थापनाची आवश्यकता नसते। उदाहरणार्थ, निप्पॉन इंडिया इंडेक्स फंड हे कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध आहेत। आता पाहूया ETFs म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे नेमकं काय? ETFs हे स्टॉक मार्केटमध्ये व्यापारित होणारे फंड्स आहेत, ज्यांचे व्यवस्थापन शुल्क कमी असते। उदाहरणार्थ, निप्पॉन इंडिया ETFs हे कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध आहेत। आता पहा, व्यवस्थापन शुल्क म्हणजेच एक्सपेन्स रेशो याचा अर्थ आणि संबंध नेमका काय असतो? म्युच्युअल फंड्समध्ये व्यवस्थापन शुल्क म्हणजेच एक्सपेन्स रेशो लागू असतो, जे फंडच्या व्यवस्थापनासाठी घेतले जाते। या शुल्काचे प्रमाण फंडच्या प्रकारानुसार बदलते असते। उदाहरणार्थ, इंडेक्स फंडचे व्यवस्थापन शुल्क सामान्यतः कमी असते, तर सक्रिय व्यवस्थापित फंड्सचे व्यवस्थापन शुल्क जास्त असू शकते। जर आपण कमी खर्चाच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर नॉन लोडेड फंड्स, इंडेक्स फंड्स आणि ETFs हे चांगले पर्याय आहेत। तथापि गुंतवणुकीपूर्वी फंडच्या व्यवस्थापन शुल्क, जोखीम प्रोफाइल आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट यांचा विचार करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्याला आता माहिती झालं आहे की कमी खर्चात अधिक लाभ देणारे टॉप 10 म्युच्युअल फंड्स
कोणत्या आहेत आणि त्यांचा फायदा कसा घेता येईल. तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार निवडा. तुमच्या गुंतवणुकीला यशस्वी करण्यासाठी आणि भविष्यात अधिक फायदा मिळवण्यासाठी योग्य फंड निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या पुढील व्हिडिओमध्ये जर असे टॉपचे म्युच्युअल फंडची माहिती हवी असेल तर मित्रांनो, यापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये टॉप 10 म्युच्युअल फंडची सविस्तर माहिती दिलेली आहे. परंतु आपल्याला प्रकारनिहाय जर अशी यादी पाहायची असेल, स्पष्टीकरणासह आपल्याला माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी त्यानुसार व्हिडिओ नक्कीच बनवेन. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.